नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन. मुलांना सुट्टी असली की मग सकाळचा नाश्ता असो किंवा त्यांना मधल्या वेळेत काही खायचं असेल, तेव्हा तुम्ही हे मंचुरियन त्यांना बनवून खायला देऊ शकता. मी तुम्हाला सुके मंचुरियन आणि ग्रेव्हीमधले मंचुरियन देखील बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा. लगेचच आपण हे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहूयात. कोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कोबी अर्धा खिसून आणि अर्धा बारीक चिरून घेतला आहे. हा कोबी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. कोबी खिसून घेतल्यावर जर कोबीला पाणी सुटलं तर त्यामधलं सर्व पाणी हाताने पिळून काढून घ्यायचं. मीही या कोबीमधलं सर्व पाणी पिळून काढून घेतलं आहे. आता यामध्ये आपण 1.5 चमचा मी इथे मीठ घेतलं आहे, ते टाकून घेऊया. मीठ टाकल्यावर यामध्ये 1 चमचा तिखट मिरची पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे, सोया सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा, 3 ते 4 चमचे मी चिकन 65 चा मसाला घेतला आहे, तो यामध्ये टाकूया. हा मसाला तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरीही काहीच हरकत नाही. पण यामुळे मंचुरियनला टेस्ट खूप छान येते, म्हणून मी यामध्ये टाकला आहे. आता यामध्ये 5 चमचे मैदा, 4 चमचे कॉर्नफ्लोअर, 4 चमचे तांदळाचं पीठ टाकून ही पिठं यामध्ये मिक्स करून घेऊया. या पिठांमुळे हे जे मंचुरियन आहेत ते छान क्रिस्पी होतात. त्यामुळे ही पिठं आपण योग्य प्रमाणात यामध्ये टाकायची आहेत. ही पिठं मिक्स करून घेतली की मी इथे खायचा लाल रंग अर्धा चमचा घेतला आहे, तो यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा. आता हे आपण पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं. याच्यामध्ये हे मळून घेताना पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण कोबीला पाणी सुटतं. त्यामुळे पाणी न टाकताच हे मळून घ्यायचं. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण ही पिठं कोबीमध्ये मिक्स करत जातो तसतसा याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होते. हे पीठ मळताना जास्त सैल झालं तर यामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ 2-2 चमचे मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ असं मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तर असं मीडियम पद्धतीने हे मळून घ्यायचं. आता आपण याचे लगेचच मंचुरियन तळून घेऊयात. हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते जास्त सैलसर होतं. त्यामुळे पीठ मळून घेतलं की लगेचच याचे मंचुरियन तळून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण भजी जशी तेलामध्ये सोडतो त्याप्रमाणेच हे असं कोबीचं पीठ छोट्या छोट्या भज्यांच्या आकारामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचं. मंचुरियन तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं. मग गॅसची फ्लेम मीडियम करून हे मंचुरियन तळून घ्यायचे. हे मंचुरियन असे झाऱ्याने सतत हलवत राहायचे, म्हणजे ते सर्व साईडने छान तळले जातात. 2-3 मिनिटांनी हे मंचुरियन छान क्रिस्पी तळले गेले आहेत. यातलं सर्व तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाकीचेही मंचुरियन अशाच पद्धतीने आपण तळून घेऊयात. हेही मंचुरियन भजी सोडतो त्याप्रमाणेच तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. जर आपण हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर जर मंचुरियन घेतले तर 50 रुपयांना 1 प्लेट मंचुरियन मिळतात आणि त्यामध्ये थोडेच मंचुरियन असतात. पण तेच मंचुरियन आपण घरी बनवले तर ते आपण पोटभर खाऊ शकतो. तर तुम्ही ते पाहू शकता, हे मंचुरियन छान क्रिस्पी तळले गेले आहेत आणि हे बिलकुलही तेलकट होत नाहीत. तर अशाच पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेते. मी हे सर्व मंचुरियन तळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता, झालेत ना एकदम हॉटेलमध्ये असतात तसे. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य घेऊन असेच मंचुरियन बनवून पहा. हे मंचुरियन तुम्ही सॉस किंवा शेजवान चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीही छानच लागतात आणि मुलांनाही हे नक्कीच आवडतील. आता या मंचुरियनमधले थोडेसे मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या मंचुरियनचे ड्राय ग्रेव्ही मंचुरियन बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 कांदा चिरून घेतला आहे, तो टाकून भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाला की मग यामध्ये थोडीशी शिमला मिरची मी बारीक चिरून घेतली आहे, तीही यामध्ये टाकून 2 मिनिट परतून घ्यायची. आता यामध्ये मी लसूण बारीक चिरून घेतला आहे,
तो टाकून तोही चांगला परतून घ्यायचा. लसूण परतला की मग यामध्ये अर्धा चमचा मीठ, तिखट मिरची पावडर 1 चमचा, अद्रक लसूण पेस्ट थोडीशी टाकून यामध्ये परतून घ्यायची. आता यामध्ये रेड चिली सॉस 1 चमचा, 1 चमचा शेजवान सॉस टाकून घ्यायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सर्व परतताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. आता 1 चमचा सोया सॉस टाकून तोही यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता ग्रेव्हीसाठी आपण एक पातळ मिश्रण बनवून घेऊयात. त्यासाठी एका वाटीमध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यामध्ये पाणी टाकून त्याचं असं एकदम पातळ मिश्रण बनवून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. हे मिश्रण यामध्ये टाकलं की मग थोडं हलवून गॅस लगेचच बंद करायचा आणि याच्यामध्ये हे मंचुरियन टाकून मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला ग्रेव्ही अजून पातळ बनवायची असेल तर आपण जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्हीमध्ये हे मंचुरियन टाकल्यावर ते थोडेसे मऊ होतात. तर हे आपले ड्राय ग्रेव्ही मंचुरियन तयार आहेत. असे हे आपले सुके आणि ड्राय ग्रेव्ही मंचुरियन तयार आहेत. हे मंचुरियन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर ही माझी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.